काय झालं? अरे काय झालं? काय झालं? You okay? काय? नाही अजित, हा? अजित तू पॉप होणार आहे. काय म्हणते? बायको काय सांगतेस काय? हो, जा, तुम्ही. नाही आनंद झाला. सहसा जाऊन मिठाई घेऊन या फ्रीज मध्ये. हो, आणतो, आणतो. लवकर जा, लवकर जा. काय काय म्हणालीस तू? अरे काय म्हणून काय विचारतोयस? लपाड हा लपवून ठेवलंस ना माझ्यापासून शाण्या. पण काही हरकत नाही, मी खूप खुश आहे. आता मी सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे. माया ऐक, तू आता आराम करायचा, काही करायचं नाहीयेस तू. सगळी तुझी काळजी मी घेणार आहे, आम्ही घेणार आहोत. तू तू उभी राहू नको. बस 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 सगळे बस 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 बस. पेढे घे, पेढे घे. द्या 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 पेढे द्या. हे घे पहिला पेढा तुला. घे रे घे. हा हे घे. घ्या 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 पेढा घ्या. कॉंग्रॅच्युलेशन तरी म्हणा ग. घ्या घ्या तुम्ही सुद्धा घ्या. घे. काय झालं? तुला आनंद नाही झाला? मी पण आजी होणार आहे तुझ्यासारखी. माया किती छान बातमी दिली. अहो पण कधी ना कधी त्यांना कळणारच आहे. अगं जेव्हा कळेल तेव्हा कळेल ना, पण आत्ता नाही, काही गरज नाहीये. हे बघ माया, ही बातमी ऐकल्यानंतर इतक्या वर्षांनी मी मंजिरीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले बघितलेत. हा आनंद ना मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. आणि मला माझा हा आनंद हिरावूनही घ्यायचा नाहीये. हा राहिला प्रश्न तुझ्या प्रेग्नन्सीचा. तर आपण हे नाटक कसं चालू ठेवता येईल ना ते बघू. पण कुणालाही काहीही सांगायचं नाही. वाव मॉम, वाव वाव. काय फॅन्टास्टिक आयडिया आहे तुझी. म्हणजे ऑलरेडी माझ्या जखमेवरती मीठ सोडलेलं आहे. आता त्याच्यावरती रेड मिरचीची पावडर टाकतो. नाही मी काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी असा चाट मसाला टाक ना, म्हणजे एकदाची जाळून टाक सगळी. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? नाही रे नाही नाही माझ्या बाळा, असं कसं करीन मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. असं काही नाही होणार, काही असं होणार नाही. फक्त मी जे काही सांगते ना ते तसंच तसं करा बस. बोल आता. तू कुठे गेली होतीस? मला तुझी खूप आठवण येत होती. तू म्हणाली होतीस ना मला की मी तुझी आठवण काढलीस की तू मला भेटायला येईल म्हणून. मग इतके दिवस का नाही आलीस तू? मला खूप भीती वाटत होती ग. मीरा, भीती वाटून कसं चालेल बाळा. अगं देवी आईने एका कामासाठी तुला निवडलंय ना. आजी पण संकट खूप मोठी आहेत ग. मी एकटी पडले, काय करू? मला मदत कर आजी, प्लीज. मला मार्ग दाखव. मीरा, तुला देवी आईवर विश्वास ठेवून लढत राहावं लागेल. पण जर का तू लढणं थांबवलंस तर तू गाफील राहशील आणि मग मागून वार होतील. पण काळजी करू नकोस,
तुला तुझ्या बाबांनी या युद्धात साथ देण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढे त्यांची तुला नक्कीच साथ मिळेल आणि तुला तुझ्या अंबिकाताईची पण साथ मिळेल. ताईची नाही आजी, ताई नाही देणार माझी साथ. मी तिला माझ्या बाजूने करून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाहीये ग. फक्त बाबाच होते जे या लढाईत मला मदत करू शकत होते, पण ते मंजिरीच्या तावडीत आहेत. आजी, तुला पुन्हा त्यांना सोडवावं लागेल. मला मदत कर ना प्लीज. मीरा बाळा, तुझा हात माझ्या हातात दे. हो. काय करतेस तू? बघ